जे लोकांचे आमदार सगळे वरिष्ठ कार्यकर्ते यांनी आमच्या देशात एक चांगला मुहूर्त साधून आज उमेदवार अर्ज भरणं आवश्यक आहे म्हणून आम्ही तो भरलेला आहे. आणि उमेदवार अर्ज भरत असताना उमेदवार म्हणून जो निश्चित होणार आहे त्याला अजून वेळ आहे आणि त्याप्रमाणे जे वरिष्ठ अधिकारी लोक आहेत त्या सगळ्यांनी मिळून एक उमेदवार आज एक मुहूर्त करून सर, कोणत्या मुद्द्यावर आपण बहुजन विकास आघाडी म्हणून ही लोकसभेची निवडणूक लढवणार आहात काय? बहुजन विकास आघाडीचा मूळ अजेंडा तो म्हणजे विकास. आज आम्ही गेले 3 वर्ष आमदार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही विकासाचाच अजेंडा पकडलेला आहे. त्याच्यामुळे जो विकास आम्ही कोणत्याही विराट महानगरपालिका किंवा जो काही इकडे तिकडे आमच्या संस्था आहेत त्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्लस जिथे आम्ही नाही तिकडच्या लोकांना सुद्धा आम्ही देण्याचा खूप प्रयत्न करतोय. म्हणजे माझे खासदार बलराम जाधव असताना खासदार त्यांनी एक आपली रेल्वे डहाणूपर्यंत नेली ती कोणालाच शक्य करता आली नाही. त्याचप्रमाणे वसईला जो निघणारा गॅस आहे तो गॅस गुजरातला जायचा, परंतु तो वापर इथे त्याचा होत नव्हता. त्यावेळी सुद्धा हा जो गुजरातवरनं गॅस पाईपलाईन इकडे पालघर जिल्ह्यातल्या लोकांसाठी आणली आणि त्याचं आज काम सगळ्या ठिकाणी चालू आहे. घरोघरी गॅस कनेक्शन मिळणार आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिका हद्दीमध्ये 3,000 कोटी सिटीसाठी महानगर आमदारसाहेब असताना एक खासदार हा लोकसभेमध्ये जाऊन काय करू शकतो हे एकदम चांगलं उदाहरण म्हणजे बलराम जाधव साहेब हे खासदार असताना त्यांच्यामध्ये असणारे भक्कम ताकदीचे लोकनेते आमदार इथे. सर, आपलं जे म्हणजे सगळ्यांना जे माहिती आहे ते चिन्ह शिटी, त्याबद्दल अजूनही साशंकता आहे. काय चिन्ह असेल आणि काय कशा प्रकारे निवडणूक लढवली? चिन्ह हा आजचा विषयच नाही मिळत. आम्ही फॉर्म भरला, मागणी केलेली आहे. आमची जी पारंपरिक सिटी ज्यावर आम्ही लढतोय त्याची आज मागणी केलेली आहे आणि कायदा आम्हाला मिळेल. महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला आहे, महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर नाहीये. आपण रिंगणात उतरलेला आहात, काय सांगता? मी रिंगणात वैयक्तिक उमेदवार म्हणून आज फॉर्म भरलेला नाही, त्याच्यामुळे असं सांगता येणार नाही मी रिंगणात उतरलोय. अजून खूप लोकांचे फॉर्म भरायचे. आमच्या परिषदेही आहेत, कडव साहेब आहेत, संतोष गोखले आहेत, बलराम जाधव साहेब इच्छुक उमेदवार. त्याच्यापैकी कोणतरी अजून निश्चित झालेलं नाही. बहुजन विकास आघाडी रिंगणात आहे, आप्पा रिंगणात आहे हे आम्ही मानून चालतोय. त्याच्यामुळे जे कोणी समोर उमेदवार असतील त्यांच्या पक्षाचे त्यांनी लढवतील, पण आमचा उमेदवार आप्पा या हिशोबाने आम्ही बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते चालू.